अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप करत तिवसा तालुका युवक काँग्रेसने तहसीलदारांना निवेदन दिले। पोर्टलवरील कर्ज रक्कम व बँकांच्या नोंदणीमध्ये तफावत असल्याने अनेक शेतकरी पूर्ण कर्जमाफीपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। तसेच नियमित व वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही कर्जमाफीचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी जसबीर ठाकूर, सरपंच सूरज धुमनखेडे यांच्यासह शेतकरी व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट एमए न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र तिवसा येथून आमचे प्रतिनिधी सुनील गोरमाडे। संपूर्ण राज्यभर अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेचे सरकारतर्फे जी लिस्ट जाहीर करण्यात आली, त्या लिस्टमध्ये ज्या शेतकऱ्यांनी जवळपास 1 लाख रुपयापर्यंत ज्या शेतकऱ्यावर कर्ज होते, त्या शेतकऱ्यांना ज्यावेळेस पोर्टलवर ते KYC करायला गेले, त्यांना ते रक्कम 20 ते 30 हजार रुपयाची रक्कम फक्त दाखवण्यात आली। आणि ज्या शेतकऱ्यांनी जवळपास ज्या शेतकऱ्यांची 2 लाखापर्यंतचे कर्ज होते, त्यांना 1 लाख रुपयापर्यंतचे कर्ज ते त्या पोर्टलवर दाखवण्यात आले। आज शासनाने जवळपास 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा केली, पण ज्यावेळेस वास्तविकता ज्यावेळेस समोर आली तर शेतकऱ्यांना एकदम म्हणजे शॉक बसला का फक्त 20 आणि 30 हजार रुपये आपलं कर्ज माफ होत आहे। म्हणून आमची शासनाला एक विनंती आहे का त्यांनी जे 2 लाखाचं जे सरसकट कर्जमाफीचं जे घोषणा केली होती ते सर्व शेतकऱ्यापर्यंत सरसकट पोहोचवण्यात यावी। आणि जे शेतकऱ्यांनी 50,000 जे शेतकरी रेग्युलर जे कर्ज भरत आहे त्या शेतकऱ्यांना सुद्धा शासनाने जे 50,000 रुपये प्रोत्साहन देऊ जे म्हटलं, आमची त्यांना एकच मागणी आहे का ते फक्त 50,000 रुपयावर त्यांना तुटपुंजी मदत न देता त्यांनाही सरसकट 2 लाख रुपयाची मदत देण्यात यावी। कारण का त्यांना जे रेग्युलर कर्ज भरणार त्यांना असं वाटायला लागलं का आम्ही काहीतरी चुकी केली काय बा, म्हणजे कर्ज भरून आम्ही काहीतरी चुकी केली काय। आमची त्यांना शासनाला एकच मागणी आहे का त्यांनी तुटपुंजी आपलं जे मदत आहे त्या तेवढ्याच मदतीवर अवलंबून न ठेवता शेतकऱ्यांना सरसकट 2 लाख रुपयाची मदत देण्यात यावी, एवढीच आमची। इंडियन बँकेचे 1,02,000 उचलले होते आणि आता मला कर्जमाफी 2 लाखाची झाली आहे, पण मी यादीत नाव पाहिलं तर 56,200 दाखवत आहे आणि KYC करायला गेलो तर तिथं दाखवत आहे 1,22,100 रुपये आणि बँकेत गेलो तर दाखवत आहे 2,09,38 रुपये। अशी एवढी तफावत आहे आणि KYC करावं तर कशी करावं, बँक सांगते 2,09,38 रुपये भरावं लागते आणि सँक्शन झालं आहे 56,200 आणि KYC करायला गेलो तर 1,22,200 दाखवत आहे। KYC करायला गेलो, माझ्या लिस्टमध्ये मला 64,000 रुपये आलेले आहे, पण ॲक्च्युअली मला मुद्दल 76,000 रुपये भेटून आणि बँकेचा हिशोब मला 1,15,000 मिळाला, पण लिस्टमध्ये फक्त मला 74,000 मिळाले आहे। आणि KYC करायची तरी पण मी केली, याची मला कल्पना नसल्यामुळे मी केली KYC, पण आज रोजी त्याचा काय निर्णय आहे त्यांनी शासनाने द्यावा।